शेगाव तालुक्यातील नागझरी येथे 3 दिवसापूर्वी कृष्णा कराडे म्हणून एक 13 वर्षाचा मुलगा ज्याचं अपहरण काही त्याच्यावर शब्द वापरता येत नाही पण हरामखोर लोकांनी केलं होतं आणि ते दोन्ही आरोपी जे आहेत ते पोलिसांनी अथक प्रयत्न करून त्यांना अटक केलेली आहे आणि अतिशय दुर्दैवी प्रसंग त्या घरावर हा ओढवलेला आहे। परंतु त्यांच्या दुःखात आपण पूर्ण मतदारसंघ सहभागी असतानाच मुलगा वापस येणार नाही, परंतु जे आरोपी आहेत त्यांना फाशीच्या शिक्षेपर्यंत कसं पोहोचवता येईल या दृष्टिकोनातून पोलीस प्रशासन, शासन आणि लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही निश्चितपणे त्या शिक्षेपर्यंत पोहोचवण्याचा आमचा मानस आहे आणि ह्या घटना पुन्हा घडू नये यासाठी प्रशासनसुद्धा काळजी घेईल, त्याचप्रमाणे नागरिकांनीसुद्धा काळजी घेणे आवश्यक आहे। ज्या यामधल्या त्रुटी आढळल्यात त्या मतदारसंघामध्ये किंवा शहरांमध्ये कशा व्यवस्थित करता येईल त्याचाही आमचा भविष्याच्या थोड्या दिवसामध्ये त्या सगळ्या व्यवस्थित करण्यात येतील जेणेकरून घटना घडली आणि नागरिकांनी सचेत राहणे आवश्यक आहे। सगळा मतदारसंघ त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहे आणि निश्चितपणे आज 2 आरोपी त्यांनी पकडलेले आहेत, परंतु आज त्या मुलाचं अंत्यविधी होता, त्यामुळे पोलीस प्रशासन कालपासून मुलगा सापडल्यानंतर आतापर्यंत पोलीस प्रशासन त्या फ्युनरलमध्ये पोस्टमॉर्टम आणि सगळ्या कायदा सुव्यवस्था राखण्यामध्ये होतं। निश्चितपणे नवीन आपले PI आलेले आहेत आणि चांगल्या प्रकारची टीम इथं आहे। येणाऱ्या 8 दिवसामध्ये हे 2 आरोपी आणि या मागे अजून कोणी आरोपी आहेत का याचा शोध निश्चितपणे घेतील आणि जे कोणी याच्या मागे असतील, जे काय त्यांचा मोटिव्ह असेल की का हे केलं ते निश्चित शोधण्यामध्ये ते प्रयत्न करतील आणि शोधतील अशी अपेक्षा आहे।